हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मृन्स कुकबुक। आज आपण बनवणार आहोत एक डिफरंट स्टार्टर, बटाटा वडा। नाही, काहीतरी ट्विस्ट देऊयात। आज आपण बनवूयात कोबी वडा। रेसिपी पाहिजे? चला। कोबी वडा बनवण्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा कोबी किसून घेतलेला आहे। आता ह्याचा आपल्याला पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। ह्यासाठी मी ह्याच्यामध्ये मीठ ऍड करणार आहे। मीठ ऍड करूयात। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मिठाने असं होणार आहे की हा जो कोबी आहे ह्याला अजून पाणी सुटेल। कोबी मधलं पाणी आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे। कोबी वडा बाइंड होण्यासाठी आपल्याला जास्त एक्सेस पाणी नको आहे। आता ह्याला थोड्या वेळ असंच ठेवूयात। तोपर्यंत आपण आलं, लसूण आणि मिरचीची फोडणी बनवून घेऊ। फोडणीसाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण मोहरी ऍड करून घेऊया। मोहरीमध्ये मी थोडेसे मेथीचे दाणे सुद्धा ऍड केलेले आहेत। आता जिरा ऍड करून घेऊया। आलं, लसूण आणि मिरची ही मी ठेचून घेतलेली आहे। तुम्ही आलं लसूणची पेस्ट सुद्धा यूज करू शकतात आणि मिरची बारीक चिरून घेऊ शकता। आता यामध्ये कढीपत्ता ऍड करून घेऊया, थोडंसं हिंग आणि हळद। हे सगळं मिक्स करून घेऊ आणि परतून घेऊया। यामध्ये मीठ सुद्धा ऍड करून घेऊया। हे थोड्या वेळ न करपता सगळं परतून घ्यायचं आहे। कढीपत्ता मी इथं अख्खा टाकलेला आहे, तुम्ही बारीक चिरून पण घेऊ शकता। छान परतून झाल्यावरती गॅस ऑफ करून घेऊया आणि कोबी मधलं पाणी निथळून घेऊ। मसाला थंड होईपर्यंत आपण कोबी मधलं पाणी निथळून घेऊया। कोबीला आपण मीठ लावून ठेवलेलं होतं। हे आपल्याला दोन्ही हाताच्या मध्ये घेऊन प्रेस करून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। जमेल तेवढं पाणी काढून घ्या आणि मग मी हे एका कंटेनर मध्ये काढून घेणार आहे। कोबी मधलं बऱ्यापैकी पाणी आपण निथळून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्त्याची जी फोडणी केलेली होती, जो मसाला बनवलेला होता, तो ऍड करून घेऊया। आता मी ह्यामध्ये ब्रेड क्रम्स ऍड करून घेणार आहे। हे मी घरातच बनवून घेतलेले आहे। ब्रेड आहे त्याला मी मिक्सर मधनं ग्राइंड करून घेतलेला आहे। हे बाइंडिंग साठी आपल्याला हेल्प करेल। हे पहिलं मी एका स्पूनच्या हेल्पनी मिक्स करून घेणार आहे। हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करणार आहे। यासोबतच मी अर्धा लिंबाचा रस सुद्धा यामध्ये ऍड करणार आहे। आता हे सगळं हाताने मिक्स करून घेऊ। अंदाज घेऊ की ह्याचा एक गोळा फॉर्म होतोय का वडे बनवण्यासाठी। नसेल होत तर आपल्याला तसं अजून ब्रेड क्रम्स ऍड करायला। ह्याचा गोळा फॉर्म होतोय। आता आपण ह्याचं डिपिंग साठीचं बॅटर रेडी करून घेऊया। बॅटर बनवण्यासाठी इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये मी तांदळाचं पीठ ऍड करणार आहे एक खुसखुशीतपणा येण्यासाठी। जिरेपूड ऍड करून घेऊयात, धनापूड, ओवा, चवीनुसार मीठ। मसाले ऍड करून झाल्यावरती ह्यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत आणि एक थिक बॅटर बनवून घेणार आहोत। ह्याचं एक असं थिक बॅटर बनवून घेतलेलं आहे।
आता आपण वडे डीप फ्राय करून घेऊयात। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। कोबी वडे डीप फ्राय करण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं। तेल तापलेलं आहे। आता आपण जे कोबी वडे वळून घेतलेले आहेत ते बॅटर मध्ये डिप करून घेऊ आणि मग डीप फ्राय करून घेऊ। साइड फ्लिप करून घेऊया। असेच मी बाकीचे पण कोबी वडे तळून घेणार आहे आणि मग आपण ह्याची प्लेटिंग करून घेऊयात।